नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. अवनीताई परत आल्यात आपल्या आज. तर ते आपल्याला 4 श्लोक म्हणून दाखवणार आहे. तिसऱ्या अध्यायातला 29वा, 30वा, 31वा आणि 32वा. अवनीताई, गो अहेड प्लीज. हो. प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत्. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्. सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. अमेझिंग. इतकं चांगलं जर मला म्हणता येत असतं तर किती चांगलं झालं असतं. पण त्याची काही गरज नाही, कारण की तू आहे आमच्याकडे. आणि तुझा आवाज माझ्यापेक्षा पुष्कळ चांगला आहे. किती चांगली गोष्ट आहे. असंच पाहिजे. ज्यांना जे चांगलं करता येतं त्यांनी ते करावं आणि त्यांना इतरांनी ते करू द्यावं. यद यद आचरते श्रेष्ठः तत्तद एवेतरो जनः. त्यामुळे आता आपण 29व्या श्लोकामध्ये आहे. तर गुंतले गुणकर्मी जे भुलले प्रकृती गुणे त्या अल्प जाणणारास सर्वज्ञे चाळवू नये. जे गुणकर्मी जे गुंतले, गुणांनुसार ज्यांची कर्म सुरू आहेत त्याच्यामध्ये जे लोक गुंतलेले आहेत आणि जे प्रकृतीच्या गुणांमध्ये भुललेले आहेत, तर त्या लोकांना म्हणजे त्या अल्प जाणणारा असं जे लोक अशा प्रकारे अल्पज्ञ आहेत. अल्पज्ञ म्हणजे काय की अज्ञानी नाही आहेत, किंवा अज्ञानी जर आपण म्हटलं ना तर अज्ञान हे ज्ञानाचा अभाव असं नसतं. अज्ञान हे ज्ञानाची अपूर्णता असं असतं. कारण की ज्ञानाचा अभाव कधीच नाही होऊ शकत. समजा मी म्हटलं की मला फ्रेंच भाषा येत नाही. ठीक आहे, फ्रेंच भाषा नाही येत. अरे मला येत नाही हे तर मला माहिती ना. पण सो आय नो दॅट आय डोंट नो. सो देर इज नो ॲब्सेन्स ऑफ नॉलेज. देर इज ओनली इनकम्प्लीटनेस ऑफ नॉलेज. अज्ञान म्हणजे अपूर्ण ज्ञान. ठीक आहे. तर ज्या लोकांना अशा प्रकारे अपूर्ण ज्ञान आहे किंवा अल्प ज्ञान आहे, असे जे अल्पज्ञ आहे त्यांना सर्वज्ञ चाळवू नये. म्हणजे जे सर्वज्ञ आहेत त्यांनी ह्यांना चाळवू नये. म्हणजे आपण मागच्या वेळेस काय म्हटलं होतं की नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये. नेणत्या म्हणजे जे जाणत नाही ते. नेणते म्हणजे जाणतेच्या उलट नेणते, जाणीवच्या उलट नेणीव. नेणीव म्हणजे मला माहिती नाही, जाणीव म्हणजे मला माहिती आहे. सो जे नेणते आहेत म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं नाहीये परंतु ते कर्मामध्ये राहत आहेत. कर्मामध्ये कशामुळे राहत आहेत? कारण की गुणांमध्ये राहत आहेत किंवा गुणांशी आपण तादात्म्य केलेले. वी हॅव आयडेंटिफाईड अवरसेल्स विथ द 3 गुणास अँड द प्रकृती. म्हणजे आपण स्वतःला देह मानून बसलेलो आहे की नाही. देह हा प्रकृतीमधनं बाहेर निघालाय. आणि जेव्हा मी म्हणतोय की मी देह आहे, मी देह आहे म्हटलं की मी प्रकृतीत फसलो, नाही का? परंतु अशा प्रकारे जे प्रकृतीमध्ये अडकलेले आहेत, ज्यांना जे खरं ज्ञान आहे ते समजूच शकत नाहीये, तर त्यांना त्याच्यातनं हळूच बाहेर निघायला आपण मदत करायला पाहिजे. म्हणजे जे जाणतात लोक, ज्यांना ज्ञान झालेलं आहे, ज्यांना स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटलेली आहे आणि जे स्वतःच्या स्वरूपाच्या निष्ठेमध्ये स्थित आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, त्यांनी ज्यांना हे ज्ञान पूर्णपणे झालेलं नाहीये त्यांचा बुद्धिभेद करू नये. पुन्हा एकदा सांगतात. म्हणजे आधी जे 26व्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंतानी ते पुन्हा 29व्या सांगतात. म्हणजे ही इज एम्फसाइजिंग इट की नो, डोंट अननेसेसरीली कन्फ्यूज पीपल हु आर अनेबल टू अंडरस्टँड. तर ह्या श्लोकावर आपले बाकीचे जे गुरु लोक आहेत ते काय म्हणतात ते आपण एकदा बघू.
29वा श्लोक. प्रभुपाद काय म्हणतात की प्रकृतेर गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्न विनो मंदान कृत्स्न विन्न विचालयेत. Right? Bewildered by the modes of material nature, the ignorant fully engage themselves in material activities and become attached. But the wise should not unsettle them, although these duties are inferior due to the performer's lack of knowledge. तर ठीक आहे ना, आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं बघा की समजा एखादा मुलगा 4थ्या-5व्या वर्गात असेल तर त्याला आपण मॅट्रिकचा कोर्स नाही शिकवू शकत किंवा शिकवण्याच्या भानगडीत पडू पण नाही, कारण की तो जर आपण करायला म्हणजे तो आपण शिकवायला बघितलं, 10वीचा अभ्यासक्रम जर आपण 5वीतल्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न जर केला तर जो शिकवणार आहे त्याची चूक आहे. त्या 5वीतल्या मुलाची काय चूक आहे? त्याला तर येतच नाही तेवढं गणित. तर जो शिकवणार आहे त्याला समजलं पाहिजे की अरे ह्याला हे गणित नाही झेपणार आहे, तर त्यामुळे तुम्हाला तू त्याला ते गणित शिकवूच नको. त्याला जे गणित येत आहे तिथपासून पुढे पुढे जा ना. जोपर्यंत तुम्ही अरिथमेटिक, अल्जेब्रा, ट्रिग्नॉमेट्री, ह्या जिओमेट्री, अरिथमेटिक, अल्जेब्रा आणि जिओमेट्री ह्या 3 गोष्टी शिकल्याशिवाय तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री येईल का? नाही येणार. ट्रिग्नॉमेट्री हे सगळं शिकल्याशिवाय तुम्हाला कॅल्क्युलस येईल का? नाही येणार. आपल्याला जोपर्यंत आपण आपली बाराखडी शिकत नाही, अ आ इ ई पासून ते ज्ञ पर्यंत, त्याच्याशिवाय आपण त्याच्या पलीकडे शब्द, वाक्य, उतारे, पुस्तकं, ग्रंथ हे सगळं कसं काय वाचू शकू? अक्षर ओळख तर व्हायला पाहिजे ना. त्यामुळे जे लोक प्रकृतीच्या गुणधर्मांमध्ये, प्रकृतीच्या गुणांमध्ये सध्या अडकलेले आहेत, सध्या त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणी आहोत असा ज्यांचा समज अजूनपर्यंत त्यांना कळलेला नाही, त्या लोकांना त्या परिस्थितीमध्ये असताना कसं पुढे जायचं याचं मार्गदर्शन जर केलं त्या माणसांनी तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही ज्या वर्गात आहात त्या वर्गातली गणितं त्यांना सोडवून सोडवून थोडी थोडी कठीण गणितं देत देत शेवटी 10वी पर्यंत आणा त्यांना. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं आपण अपेक्षा करू की हा त्याच्या पुढे ते जातील आणि मग कॉलेजमध्ये जातील, MA करतील, MSc करतील, PhD करतील, काय काय करतील, करू शकतात. पण जिथे आहेत ते तिथे त्यांचा बुद्धिभेद कृपा करून नका करू, असं भगवान सांगतायत. तर मुक्तछंदामध्ये किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? मायेच्या गुणभ्रमाने जे भुलती ते अज्ञानी कर्मफलासक्त होती. ज्ञानी न करी वाद त्यासोबत, न करी त्यांचे चित्त विचलित. मायेच्या गुणभ्रमाने जे भुलती ते अज्ञानी कर्मफलासक्त होती. मायेच्या म्हणजे प्रकृतीच्याच. गुणभ्रमाने म्हणजे ह्या गुणांमुळे जो भ्रम तयार होतो की ही प्रकृती म्हणजे खरी आहे, हा भ्रम तयार झाला ना. माया म्हणजे काय? माया म्हणजे जी मेजर करता येते, जिचं मापन होऊ शकतं, ती माया. मायेमध्येच तर सगळे स्पेस, टाइम, कॉझेशन ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात ना. आपण जो खरेच आहोत, म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्यामध्ये देर इज नो मॉडिफिकेशन और देर इज नो चेंज. त्याच्यामध्ये काही बदल घडतच नाहीये. बदल घडताना जो दिसतोय तो या मायेच्या प्रभावामुळे होतो. मायेमुळे गुण तयार होतात. हे जर आपल्याला कळलं तर आपण त्याच्या पुढे जाऊ. परंतु तिथे आपण आता नाही आहोत. आता आपल्याला असं वाटतंय ना की आपण हा देह आहोत आणि आपण जगामध्ये अनेक प्रकारची कामं करतो आहोत, कारण की हे जग खरं वाटतंय आपल्याला. म्हणून तर आपण जगामध्ये अनेक गोष्टी करतो, जगातल्या अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, प्रवृत्ती, किंवा घालवून द्यायचा प्रयत्न करतो, निवृत्ती. ह्या दोन्ही गोष्टी आपण करतो. परंतु हे करत असताना आपला जो प्रेरक असतो, दी मोटिवेशन बिहाइंड ऑल दी ऍक्शन्स इज राग आणि द्वेष. म्हणजे मला अमुक एखादी गोष्ट आवडते म्हणून ती मी मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा मी ती करतो, आणि अमुक एखादी गोष्ट मला आवडत नाही त्यामुळे मी ती घालवून द्यायचा प्रयत्न करतो किंवा मी ती करतच नाही. अर्जुनाला काय झालं? अर्जुनाला असं झालं की
हे माझे चुलते आहेत, हे माझ्या वडिलांचे काका आहेत, हे माझे चुलत भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, म्हणून मी आता यांना काही मारत नाही, कारण की हे माझे आहेत. ही समस्या होती ना. म्हणून तर मग भगवान त्याला सांगतायत की अरे, अशा प्रकारे तू जो विचार करतो आहेस, तो विचार तू स्वतःला देह मानलेला आहे म्हणून होतोय तुझ्याकडनं. म्हणजे काय झालं की तू स्वतःला जो नाहीये तो आहे असं समजला. ह्याला म्हणतात मायेचा गुणभ्रम. म्हणजे मी स्वतःला या देहामध्ये मापलं. हा देह म्हणजे मी असं मी समजलो. म्हणजे काय की माझं जे माप आहे ते आहे 2 फूट बाय 5.5 फूट. त्या अवकाशात मी स्वतःला मापलं. दॅट इज स्पेस. आणि माझं वजन आहे 65 किलो. म्हणजे मी वस्तू. ही काय 65 किलोची वस्तू म्हणजे मी आहे का? पण तिसरं म्हणजे काळ. है ना. वी सेड टाइम स्पेस अँड ऑब्जेक्ट. तर मी स्पेस सांगितली, ऑब्जेक्ट सांगितलं. आता टाइम म्हणजे काय की जेव्हा माझा जन्म झाला ज्या तारखेला, त्या तारखेला मी अस्तित्वात आलो. आता ज्या तारखेला माझा मृत्यू होईल त्या तारखेला माझं अस्तित्व संपेल. म्हणजे कालामध्ये आपण स्वतःला मापलं. तर आपण जोपर्यंत स्वतःला काल, वस्तू आणि आकाश या 3 मापदंडांमध्ये त्याचं मापन करतो आहोत, तोपर्यंत आपण मायेच्या प्रभावाखाली आहोत. तर मायेच्या गुणभ्रमाने जोपर्यंत आपण अशा प्रकारे भुललेलो असू, तोपर्यंत आपण कर्मफलासक्त होणार आहे. ते अज्ञानी कर्मफलासक्त होती. कारण की मी कुठलंही कर्म जेव्हा करतो, तेव्हा त्या कर्माच्या मागे ही प्रेरणा असते की मला अमुक जी वस्तू आवडते ती वस्तू मी मिळवणार आहे आणि त्या वस्तू मिळवण्यासाठी जे काही कर्म करणार आहे ते कर्म मी करतोय. कारण की मला ती वस्तू पाहिजे, मला त्या वस्तूचा भोग घ्यायचा. त्यामुळे कर्तृत्व पण आलं आणि भोक्तृत्व पण आलं. ज्ञानी न करी वाद त्यासोबत, ज्याला खराच त्याच्या स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव आलेला आहे, तो ह्यांच्यासोबत वाद करणारच नाही. तो म्हणेल की ठीक आहे, तुम्ही जे म्हणता तेच बरोबर आहे, तुम्ही करत राहा. तथास्तु. त्यांच्यासोबत वाद करण्याची काही गरज नाही. आणि न करी त्यांचे चित्त विचलित. त्यांना म्हणा की तुम्ही फक्त समाजोपयोगी कार्य करत राहा. म्हणून आपण आधी म्हटलं होतं ना की यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना. आणि जरी आपण असं म्हणत असू की ठीक आहे, मी हे सगळं केलेलं आहे, अहंकाराने जरी केलेलं असलं तरी सुद्धा जर चांगलं करत असेल तर त्याचं आपण कौतुक करावं की हा महाराज, आपण जे करतात ते फार चांगलं करतात, लगे राहो. हा. तर तशा प्रकारे जर आपण केलं, तशा प्रकारे ज्ञानी करेल असं भगवंत सांगतायत. तर वृत्तबद्धामध्ये किशोरजींनी किती सुंदर लिहिलंय पाहे. गुणी प्रकृतीच्या जयानी भुलावे, गुणांच्या हि कर्मे तया लिप्त व्हावे. कदापि हि जाणीव नाही चित्यांना, विवादे तया सोबती ना शहाणा. गुणी प्रकृतीच्या जयांनी भुलावे. ज्यांनी प्रकृतीच्या गुणांमुळे जे भुललेले आहेत, गुणांच्याही कर्मे तया लिप्त व्हावेत, ते लोक या गुणांच्या प्रभावामुळे कर्म करतील आणि त्याच्याने त्या कर्मामध्ये लिप्त होतील. कारण की त्या कर्माचं फळ त्यांना चिकटेल. कदापिही जाणीव नाहीची त्यांना कदापिही जाणीव नाही. विवादे तया सोबती ना शहाणा. जो शहाणा आहे तो त्यांच्यासोबत विवाद नाही करणार. असा क्लिअर उपदेश आणि संदेश आपल्याला भगवान देत आहेत. तर ह्याचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वर महाराजांनी कसं केलं पाहू आपण. कर्माचा लेप लागे त्यासी, जो गुंतला प्रकृतीपाशी, आणि गुणांनी निज मानसी, भ्रांत होऊन वागतो जो. कर्माचा लेप लागे त्यासी, जो गुंतला प्रकृतीपाशी. कारण की मी प्रकृतीला खरं मानलं, म्हणून त्याच्यामध्ये मी जेव्हा कर्म करतोय तेव्हा अहंकार विमूढात्मा करता हम इति मन्यते आपण पाहिलं की नाही. मी स्वतःला करता समजलो अहंकारामुळे, माझ्या वेगळेपणाच्या भावनेमुळे, आणि त्याच्यामुळे आता मी हे कर्म करतोय कारण की मला त्याचं फळ पाहिजे. मग त्याच्या फळाचं तुम्हाला लेप लागणारच आहे, ऍब्सोल्युटली लागेल, नाही का. आणि गुणांनी निजमानसी, भ्रांत होऊन वागत जो. गुणांनी निजमानसी म्हणजे आपल्या आपल्या मनात, निजमानसी म्हणजे माझ्या स्वतःच्या मनात मी समजा गुणांनी भ्रांत होऊन राहिला असेन,
आणि वागत असेन तर मी तसंच वागेन आणि मग कर्मफलामध्ये विलिप्त होईन. घेऊन गुणांचा आधार इंद्रिये करीती व्यापार, ते जो ओढून अंगावर कर्म घेई इंद्रियांचे. हे गुणांचा आधार घेऊन इंद्रिय व्यापार करतील. इंद्रियांचा स्वभावच आहे बाहेरच्या जगाशी तादात्म्य करण्याचा किंवा बाहेरच्या जगातील जे विषय आहेत त्या विषयांकडे धावण्याचा इंद्रियांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याला आपण काही नाही करू शकत. डोळे उघडलेले असले तर तुम्हाला डोळ्यासमोरचं दृश्य दिसणारच आहे. त्याला काहीच नाही करू शकत कोणी. आपण जर डोळे उघडले आणि आपल्याला जर दिसलं नाही तर समस्या आहे. मग आपण डॉक्टरकडे जाऊ डोळ्यांच्या आणि मग त्यांना सांगू की मला दिसत नाहीये. पण समजा आपण डोळे उघडले आणि दिसत आहे असं समजा असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ का, डॉक्टर साहेब मैं जब आंखें खोलता हूं ना तो मुझे दिखता है. तर ते डोळ्याचे डॉक्टर काय म्हणतील की तुम गलत जगह पे आ गए, तुम एक काम करो, तुम मेंटल हॉस्पिटल में जाओ असं म्हणतील. नाही तर इंद्रियांचा स्वभावच आहे असा की बाहेरचं जग त्यांनी आपल्याला दाखवावं. परंतु त्या दृश्यामुळे आपल्या मनावर परिणाम जर झाला, परिणाम काय होईल की ही वस्तू मला पाहिजे की किंवा ती वस्तू मला नको, किंवा ही वस्तू खूप सुंदर आहे किंवा ती वस्तू कुरूप आहे. कॉमेंट करण्याची काय गरज आहे? जे आहे ते आहे, इट्स ओके. जस्ट एन्जॉय एव्हरीथिंग ॲज इफ इट इज परमात्माज मॅनिफेस्टेशन. देन यू विल नॉट सुपर इम्पोज युअर ओन लाईक्स और डिसलाईक्स ऑन दॅट. ठीक आहे ना. घेऊन गुणांचा आधार इंद्रिय करती व्यापार करतीलच ते, त्याला काहीच नाही करू शकत आपण. ते जो आता डोळ्यांचं असं आहे, मी डोळ्याचं उदाहरण काही खूप चांगलं दिलं नाही. डोळ्याचं उदाहरण म्हणजे कसं आहे की डोळे बंद करू शकतो आपण, त्यामुळे तुम्ही सगळे नाहीच होतात माझ्या डोळ्यासमोर. परंतु कानाचं उदाहरण घेऊ. कान आपले बंद नाही करू शकत ना आपण. तर कानावर चांगला आवाज किंवा चांगले शब्द पडले तर काय होईल की कान फक्त त्याला प्रकाशित करतील. आणि मन जे आहे ते निर्णय करतं की हे शब्द मला आवडतात की हे शब्द मला आवडत नाहीत. आणि मग आपण म्हणतो आपल्याच मनाशी की अरे ह्याच्यामध्ये आपल्याला कंटाळा येतो, किंवा इथे बसल्या बसल्या सुद्धा आपल्याला झोप येऊ शकते. असंही होतं. समजा मीच बोलत राहिलो 45 मिनिट तर मलाच झोप येईल. म्हणजे जो मी इंडिव्हिज्युअल मी जो बाहेर बसून ऐकतोय तुमच्यासारखा, त्याला झोप येते. आणि मग त्याच्यामुळे तो जो बोलतोय त्याला पण तो झोपवतो, असं होतं ना. तर ते जो ओढून अंगावर कर्म घे इंद्रियांचे. तर जर आपण इंद्रियांशी, विषयांशी, जगाशी तादात्म्य केलेलं असलं तर त्या कर्माशी पण आपलं तादात्म्य होईल आणि आपण ते कर्म, इंद्रियांचं जे कर्म आहे ते आपण आपल्या डोक्यावर घेऊ. इंद्रियांना करू द्या त्यांचं कर्म. म्हणजे डोळ्यांनी समजा एखादी गोष्ट बघितली किंवा कानाने समजा एखादी गोष्ट ऐकली तर त्यांनी पाप नाही लागत. परंतु ती जर आपण ग्रहण केली किंवा तिच्याकडे आपण लक्ष दिलं किंवा तिला जर महत्व दिलं तर पापपुण्य उद्भवत, नाहीतर नाही उद्भवत. तर असा हा श्लोक आपण 29वा बघितला, त्याच्यावर चिंतन केलं. साधारण 20 मिनिटं झालीत, 15 ते 20 मिनिटं. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल तर आपला मायक्रोफोन आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आणि जर कोणाला काही याच्याबद्दल बोलायचं नसेल किंवा प्रश्न नसतील किंवा चिंतन नसेल करायचं तर आपण याच्या पुढचा श्लोक घेऊ, म्हणजे 30वा श्लोक. तर 30व्या श्लोकामध्ये विनोबांचं मराठी जे आहे भावानुवाद ते काय म्हणतात? मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी फलाशा ममता सर्व सोडूनी झुंज तू सखे सुखे. मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी फलाशा ममता सर्व सोडूनी झुंज तू सखे. सोडूनी झुंज तू सुखे, सखे नाही सुखे. मज म्हणजे मला, अध्यात्म वृत्तीने म्हणजे तुझी तू वृत्ती जी आहे ती आध्यात्मिक ठेव. आधी भौतिक किंवा आधी दैविक नको ठेव. आधी भौतिक म्हणजे काय की मला वस्तू मिळवायची आहे किंवा राज्य मिळवायचे. आधी दैविक म्हणजे काय की मला स्वर्ग मिळवायचा आहे. आधी दैविक. आधी भौतिक म्हणजे जगाचं राज्य. आधी दैविक म्हणजे स्वर्गाचं राज्य आणि आध्यात्मिक म्हणजे स्वतःवर राज्य.
ठीक आहे ना. तर स्वतःवर मला राज्य करता यावं अशा आध्यात्मिक वृत्तीने तू तुझी सगळी कर्म जी काही असतील ती मला समर्पण कर. मज अध्यात्म वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी, म्हणजे सर्व कर्मे मज तू अध्यात्म वृत्तीने मज समर्पुनी म्हणजे मला समर्पण कर. कृष्ण बोलतोय अर्जुनाला की तू सगळी कामं कर, पण ती अध्यात्म वृत्तीने मला समर्पण कर, मला अर्पण कर. ठीक आहे. फलाशा ममता सर्व सोडूनी झुंज तू सुखे. फलाशा म्हणजे ह्या कर्मातून तुला काय फळ मिळेल याची तू आशा न ठेवता, त्याच्याबद्दल ममता न ठेवता तू झुंज तू सुखे, तू सुखानी झुंज म्हणजे युद्ध कर. ये डू दिस बॅटल, गेट इन टू दिस बॅटल, गेट इन टू दिस वॉर विथ ए प्लेझंट माइंड. म्हणजे आपण जे काही कर्म करू त्या कर्मातून मला सुख मिळेल अशा प्रकारे कर्म न करता किंवा अशा इच्छेने कर्म न करता माझ्या मनामध्ये जो आनंद आहे तो प्रगट करण्यासाठी मला आता आवश्यकता आहे, म्हणून मी युद्ध देखील करायला तयार आहे. अरे आपण रोज करतो ना हे. तुम्ही विचार करा, आपल्या स्वतःचा जो अनुभव आहे, आपल्याला समजा आपल्या शरीरामध्ये कुठला तरी रोग झाला किंवा इन्फेक्शन झालं, तर ते इन्फेक्शन जे आहे ते आपलं शरीर परतवून लावण्याचा प्रयत्न करतं की नाही. म्हणजे आपली इच्छा जरी नसली हिंसा करण्याची किंवा आपण स्वतःला अहिंसक मानत असलो आणि आपण लोकांना सांगत असलो की मी तर फार अहिंसक आहे, कारण की मी अष्टांग योगाचं पालन करतो, त्याच्यामध्ये पहिला यम म्हणजेच अहिंसा आहे. जरी आपण आपल्या मनातनं हिंसा करणार नाही असं ठरवलं तरी सुद्धा आपल्या शरीरावर समजा एखाद्या पॅथोजनचं इन्व्हेजन झालं, म्हणजे एखादा जो रोगाचा जीवाणू आहे तो जर आपल्या शरीरामध्ये शिरला तर आपलं शरीर स्वस्थ थोडीच बसणार आहे. आपल्या शरीराचा जो नैसर्गिक प्राकृतिक क्षात्रधर्म आहे तो क्षात्रधर्म प्रकृतीच्याच कृपेने उफाळून येतो, प्रदीप्त होतो, उत्तेजित होतो आणि तो त्या शत्रूचा नायनाट करतो. हे प्रकृतीमध्ये अव्याहत घडत असतं. मी स्वतः अहिंसक आहे असं म्हणून काहीही उपयोग नाही. 100% अहिंसक कोणीच नसतं. अहिंसा हा मनाचा धर्म आहे. अहिंसा हा मनाचा धर्म आहे. आपल्या घरामध्ये समजा कचरा झालेला असेल तर आपल्याला तो स्वच्छ करावा लागेल. आपल्या शेतामध्ये जर आपल्याला चांगलं पीक यावं असं वाटत असेल तर पहिले आपल्याला त्या शेतातले तृणमूल काढावे लागतील. यू विल हॅव टू टेक द वीड्स आउट फ्रॉम द फील्ड बिफोर यू सो एनी सीड्स. त्या शेतामध्ये बी पेरण्यापूर्वी त्या शेतातून आपल्याला तृणमूल काढावे लागतील ना. तर तृणमूल काढणं हे विध्वंसक कार्य आहे. ही हिंसाच झाली ना त्या जीवांवर. असं असतं. त्यामुळे संपूर्णपणे 100% अहिंसा ह्या जगामध्ये शक्यच नाही. इम्पॉसिबल आहे. तुम्ही श्वास घेता तर श्वासासोबत काही जीव जंतू आत चालले आणि मग तुमच्या शरीरामध्ये जाऊन ते मरतात. मग ह्याचं पाप नाही लागणार तुम्हाला? नाही लागत. का नाही लागत? कारण की निसर्गाच्या नियमांप्रमाणे ज्या गोष्टी होत असतात, ज्याच्यामध्ये कर्ताभाव नसतो, त्यामध्ये हिंसा आणि अहिंसा याचा प्रश्नच नाही उद्भवत. ह्याच्यामध्ये प्रकृतीच्या गुणांच्या नुसार सगळ्या गोष्टी सुरू आहेत, अव्याहत सुरू आहेत. अनादी काळापासून सुरू आहेत आणि अनंत काळापर्यंत चालत राहतील. तर ह्या असल्या प्रकारच्या क्रिया जेव्हा आपल्याकडनं घडतात, ज्यांच्यामध्ये कर्ताभाव नसतो, तेव्हा कर्म आणि कर्मफल निर्माण नाही होत. म्हणजे आपण जेव्हा खातो एखादी वस्तू त्याच्यामध्ये कर्म आणि कर्मफल होईल निर्माण, कारण की इथं कर्ताभाव आहे. परंतु त्याच्यानंतर ते अन्न जाऊन खालती जाऊन पचतं तेव्हा पचनाला आपण कर्म नाही म्हणत, पचनाला आपण क्रिया म्हणतो. पचन क्रिया, कारण की पचन क्रिया जी असते ती मी नाही करत, ते तो भगवंत करतो. त्याच्यामध्ये माझं कर्ते पण नाही. तर अशा प्रकारे समजा आपल्या जीवनातली प्रत्येक घटना आपल्या हातून घडली किंवा क्रिया
आपल्या हातून घडली, परंतु त्याच्यामध्ये कर्ताभाव जर नसला अजिबात कुठल्याच प्रकारचा, तर युद्ध जरी करावं लागलं आणि माझ्या वडिलांच्या काकांना मारावं जरी लागलं, कारण की तिथपर्यंत त्यांनी स्वतःच ती वेळ त्यांच्या स्वतःच आणलेली आहे, तर त्यामुळे मला ते करणं भाग आहे. मग इथे मी प्रवृत्ती निवृत्ती, राग द्वेष यांचा विचार न करता माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते जर केलं, आणि त्याचा उपदेश आपल्याला कोण देतोय? प्रत्यक्ष भगवंत, ज्याला आतापर्यंत आपण आपला फक्त मित्र, आतेभाऊ असं समजतो, नाही का? तर अशा प्रकारे आपण त्याला समजत होतो, पण आता आपल्याला कळलं की तो भगवान आहे. त्यामुळे मग आपण काय म्हटलं, की आता मी तुला शरण आलेलो आहे, तुला मी माझा गुरु मानलेला आहे, तू मला कृपा करून आपला शिष्य स्वीकार कर आणि माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल ते कृपा करून मला सांग. त्याच्यानंतर ते जो आपल्याला सांगेल ते आपण मुकाट्याने करायला पाहिजे. पण आपण असतो अर्जुन, त्यामुळे आपण त्याला 1760 प्रश्न विचारतो. तर ही अर्जुनाची समस्या आहे, ही आपली पण समस्या आहे. आणि ह्या सगळ्या अध्ययनातनं, या सगळ्या चिंतनातनं आपल्याला हेच शिकायचं आहे, की आपण आपल्या अर्जुननेस मधून स्वतःला उचलून कृष्णानेस पर्यंत कसं न्यायचं. हाऊ कॅन वी स्टार्ट लिव्हिंग इन कृष्णा कॉन्शियसनेस स्टार्टिंग फ्रॉम अर्जुन कॉन्शियसनेस. म्हणजे आपणच आपल्या आतमध्ये अर्जुन असतो जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो, जेव्हा आपल्या मनामध्ये भ्रम असतो, संभ्रम असतो, आपल्याला काय कळावं हे कळत नाही, काय करावं हे कळत नाही, तेव्हा आपण अर्जुन असतो. परंतु जेव्हा आपल्याला आपलं अंतर्मन मार्गदर्शन करतं, तेव्हा ते आपलं अंतर्मनच कृष्णा कॉन्शियसनेस असतं. परंतु हे आपल्याला कळत नाही ना, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला अध्ययन आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष, किंवा ज्यांना त्यांच्या गुरुपरंपरेमधनं या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा लोकांकडनं आपण ऐकावं. तर आपले गुरु हे आहेत सगळे, आपण यांच्याकडनं शिकतो आणि काय करतो, की ह्यांनी जे आपल्याला सांगितले प्रयोग ते करून बघतो. त्यानुसार आपण आपलं स्वतःचं चित्त शुद्ध करून बघतो. आणि त्या शुद्ध चित्तामध्ये जेव्हा हे सगळं ज्ञान प्रगट व्हायला लागतं, किंवा हे आपल्याला आतून कळायला लागतं, तेव्हा असं वाटायला लागतं, की अरे ही गीता म्हणजे माझीच आहे कहाणी, इतर कोणाची नाही आहे, नाही का? त्याच्याबद्दल आपले बंधू किशोरजी काय म्हणतात बघू. किशोर कुलकर्णी म्हणतात, की सर्व कर्म करोनी मजसी अर्पण, त्यागोनी फलासक्ती व कर्तेपण, सदैव मज ठाई दृढ भाव ठेवोनी, युद्ध करतो मन शांत राखोनी. आता हे त्यांनी ऑब्व्हियसली सांगितलंय, की हे मुक्त छंद आहे, याच्यामध्ये छंद वगैरे काही नाही. त्यामुळे आय एम जस्ट रीडिंग आउट व्हॉट ही हॅज रिटन द वे ही इज रिटन. ह्याला चाल वगैरे असं काही नाही, परंतु जे वृत्तबद्ध आहे त्याला खूप चांगली चाल आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते गाऊन दाखवतो थोडं थोडं, जेवढं मला जमेल तेवढं, नाही का? तर सर्व कर्म करोनी मजसी अर्पण, त्यागोनी फलासक्ती व कर्तेपण, सदैव मज ठाई दृढ भाव ठेवोनी, युद्ध कर तू मन शांत राखोनी. हे तर अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सरळ आहे. ह्याच्यामध्ये देर इज नो रॉकेट सायन्स. वृत्तबद्धामध्ये आपण हे गाऊन बघू की कसं वाटतं. तर त्याच्यामध्ये कसं आहे, की तुझी बुद्धी माझ्याच ठाई असावी, फलाशा हि किंचित तीही नसावी, करावे हि जे ते मलाची वहावे, त्यजूनीच मोहासी पार्था लढावे. तुझी बुद्धी माझ्याच ठाई असावी, फलाशा किंचितही किंचितही फलाशा असू नये, तीही नसावी, करावे हि जे ते मलाची वहावे, आणि त्यजूनीच मोहासी पार्था लढावे. म्हणजे त्यजूनीच म्हणजे त्याचा त्याग करून, मोहासी म्हणजे मोहाचा त्याग करूनच पार्था मग लढावे. अशा प्रकारे भगवंत सांगतायत. पण प्रभुपाद काय म्हणतात ते पाहूया या श्लोकाबद्दल. ते म्हणतात, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा, निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्य विगतज्वरः.
Therefore, O Arjun, surrendering all your works unto me with full knowledge of me, without desires for profit, with no claims of proprietorship, and free from lethargy, fight. म्हणजे तू जे काही कर्म करशील ते तू मला अर्पण कर, त्याच्यामध्ये कर्ताभाव ठेवू नको आणि आळशी अजिबात होऊ नको. उठ आणि युद्ध कर. इतकं स्पष्टपणे आपल्याला भगवान सांगतायत. त्याचा अर्थ ज्ञानदेवांनी आपल्याला काय सांगितलंय तो आपण पाहूया. ज्ञानदेव म्हणतात की तू न वागे ऐशापरी, अहंकार कधी न धरी, मग विहित कर्मे सारी, करू न मजती अर्पावी. आपण मागे एकदा पाहिलं तर विधी निषेध नाही का, की जी कर्म आपल्याला आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार येतात, जो आपला स्वधर्म आहे, ती आपली विहित कर्म आहे. तर ती आपल्याला जरी आवडत नसली तरी सुद्धा आपल्याला करणं भाग आहे, आपण ती करायला हवी. आणि आवडत जर नसली तर ठीक आहे, आपण कृष्णार्पण करून मग करा ना. म्हणजे आता मला आपल्यासमोर माझे चुलत भाऊ, माझे गुरु, माझे चुलते म्हणजे माझ्या वडिलांचे काका ते आहेत. त्यांना मारणं ही काही फार सुखाची गोष्ट नाही आहे. परंतु हे कर्तव्य माझ्या क्षात्र धर्मामुळे माझ्यावर येऊन पडलेलं आहे. त्यामुळे मला ते करणं भाग आहे. म्हणून भगवान मला सांगतात की तू न वागे ऐशापरी, अहंकार कधी न धरी. म्हणजे आधी जे सांगितलं होतं ना, कर्ताभाव ठेवून किंवा कर्मफलासाठी अशा प्रकारे अजिबात वागू नको आणि अहंकार धरू नको. मग अहंकार न धरता जी सारी विहित कर्मे आहेत, म्हणजे तुला जी मिळालेली आहेत आश्रम धर्मानुसार, वर्ण धर्मानुसार, ती तू कर आणि मला अर्पण कर. हे सगळ्यात सोपं आहे. म्हणजे आता कसं की कर्मातून आपण भक्तीकडे कसं जायचं याचा आपल्याला पाठ भगवान देत आहेत. ठीक आहे. परिवागता या रीती, तू आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपात निश्चिती निश्चलपणे ठेवावी. हे जे अध्यात्म म्हटलं होतं की नाही भगवानाने, की यू बी एस्टॅब्लिश्ड इन अध्यात्म, यू बी एस्टॅब्लिश्ड इन युअर ओन ट्रू सेल्फ. तू आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहा, स्थितप्रज्ञ राहा. योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे पहिले तू योगस्थ हो आणि मग कर्म कर. परिवागता ह्या रीती, तू आपली चित्तवृत्ती ह्या प्रकारे तू वाग, अशा प्रकारे तू आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपात निश्चित निश्चलपणे ठेव. आत्मस्वरूपात निश्चिती म्हणजे मी आत्मस्वरूप आहे आणि देह नाही आहे, या दृढ भावनेमध्ये तू स्वतःला स्थित ठेव. ठीक आहे. निश्चलपणाने म्हणजे इथून ह्या अंडरस्टँडिंग पासून किंवा ह्या दृढ भावनेपासून मी ढळणारच नाही. निश्चलपणे, मी अचलपणे अगदी उभा आहे तिथे त्याच जागी, ॲब्सोल्युटली निश्चल. नोबडी कॅन रिमूव्ह मी फ्रॉम द फंडामेंटल बेस ऑन विच आय एम सिटिंग. विच बेस? की मी आत्मस्वरूप आहे. याच्यावर मी इतका ठामपणे बसलेलो आहे की इथपासून मला कोणी हलवू शकत नाही. निश्चल अशा प्रकारे तू हो आणि मग तू युद्धाला उभा राहा. कर्म हे जे करणे आता, तयाचा मी आहे करता, अर्जुना ह्या परी अहंता, येऊ द्यावी न चित्ती तुवा. कर्म हे जे करणे आता, आता हे जे कर्म करायला आलाय तुझ्या नशिबाने तुझ्याकडे, तयाचा मी आहे करता, अशा प्रकारची अहंता तुझ्या मनामध्ये यायला नको. तरच तुझं जे कर्म आहे ते चांगलं होणार आहे आणि ते तुझ्याही कल्याणाचं होणार आहे आणि सगळ्या प्रजेच्या कल्याणाचं देखील होणार आहे. तर मला असं वाटतं की कोणीतरी आता इथे अनम्यूट केलेलं आहे. तर आपण बघूया की कोणाला काही बोलायचंय का याच्याबद्दल. कोणी स्वतःला अनम्यूट केलेलं आहे का? कीर्तिताई, आपल्याला काही बोलायचंय का? नाही, ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. चुकून झालं असेल. तू समीर, येस गो अहेड समीर. बोलायचंय का समीर काही? हा, नमस्कार दादा. बोला. आपला व्हिडिओ पण सुरू आहे त्यामुळे आपलं दर्शन मला होत आहे, चांगली गोष्ट आहे. हा, बोला. अद्वैत हे अद्वैत म्हणतं की जग हे अनरियल आहे
आणि धर्म ज्याला म्हणलं जातं की ते जे दॅट विच होल्ड्स एव्हरीथिंग, द क्रिएशन, द पीपल, द वर्ल्ड, दॅट विच होल्ड्स द वर्ल्ड टुगेदर. धर्म इज ॲप्लिकेबल टू ऑल लिव्हिंग बीइंग्स. धर्म इज नेसेसरी टू प्युरिफाय द सोल. विदाउट धर्म पीपल, वर्ल्ड, क्रिएशन कॅनॉट एक्झिस्ट. तर अद्वैत आणि धर्म याच्यामध्ये संबंध काय आहे? म्हणजे शुड वी ॲस्पायर टू धर्म or should we or living in Advaita, can we how to deal with dharma? What is dharma? बरोबर आहे ना. What तर is the relation त्याच्याबद्दल आपल्याला आता between- सध्या आपण चिंतन करतो आहोत. सो लेट मी गो थ्रू दिस नेक्स्ट. त्या ज्या ओव्या उरल्यात या श्लोकाच्या, हो. लेट मी गो थ्रू देम आणि त्यानंतर मी पुन्हा हा प्रश्न पुन्हा जरा जास्त डिटेलमध्ये उत्तर देतो याचा. ठीक आहे. ठीक. चला तर आपण ते लेटस गेट गोइंग विथ द रिमेनिंग ओव्या याच्यातल्या. तर 205 पर्यंत आलोय आपण बरं का आत्तापर्यंत. या ज्ञानेश्वरी मधली ओवी 205 ह्याच्यामध्ये लिहिलंय माझ्या ह्याच्यात. ते आता 206 वर आहे मी आता सध्या. ओके. तू न देहासक्त व्हावे, काम मनीचे त्यजावे, मग सर्व भोग भोगावे, यथाकाली लाभलेले. तू देहासक्त होऊ नकोस. त्या देहामध्ये तुला अनेक प्रकारचे भोग भोगावे लागतील, चांगले आणि वाईट दोन्ही. ठीक आहे. काम मनीचे त्यजावे, म्हणजे मनामध्ये जी कामना आहे, काम म्हणजे इच्छा, मनामधल्या ज्या इच्छा आहेत त्यांचा तू त्याग कर, देहासक्त होऊ नको. आणि मग सर्व भोग भोग, यथाकाली लाभलेले. यथाकाली लाभलेले म्हणजे की तुला लहानपणी वेगळ्या प्रकारचे भोग भोगायला मिळतील, तरुणपणी तुला वेगळ्या प्रकारचे भोग भोगायला मिळतील, प्रौढावस्थेमध्ये तुला वेगळे भोग भोगायला मिळतील किंवा भोगावे लागतील, आणि वृद्धावस्थेमध्ये देखील तुला वेगळ्या प्रकारचे भोग भोगावे लागतील. ठीक आहे. तर हे सगळे भोग जे आहेत ना, ते तू आधी जे दुसऱ्या अध्यायामध्ये तुला सांगितलं होतं ना, त्या सिद्धांतानुसार तू फक्त भोग. म्हणजे कसं? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिक्षस्व भारत. म्हणजे शीत आणि उष्ण अशा 2 प्रकारचे तुला अनुभव तुझ्या इंद्रियांच्या मार्फत येणारच आहेत. त्यांनी हे अर्थात त्वचेचं उदाहरण दिलं की त्वचेला शीत आणि उष्ण ह्या 2 संवेदनांचा अनुभव त्वचेच्या मार्फत आपल्याला होतो. तर जीवनामधले जे सगळे अनुभव आहेत ते अशाच प्रकारचे असणार आहेत. परंतु जर आपण देहासक्त असलो तर देहाला जे कष्ट होत आहेत ते कष्ट मला होत आहेत असं आपण म्हणतो. परंतु जर मला असं कळलेलं असलं की हा देह म्हणजे मी नाहीये, तर देहाला जे कष्ट होतील त्याच्यामुळे मी कष्टी नाही होणार. म्हणजे देहाला सुखदुःखाचा, देहाला संवेदनांचा अनुभव येईल, परंतु त्या संवेदनांमुळे मी सुखी दुःखी नाही होणार. हा अर्थ यायचा की देहासक्त न व्हावे. कीर्ती, तुला काही बोलायचंय का? तर दुसऱ्यांदा अनम्यूट केलंयस. कीर्ती, काही बोलायचंय का आपल्याला? ओके. मला असं वाटतं हा अथर्व काहीतरी करतोय गंमत. हा, मी तुला म्यूट करतो परत. ऑल राईट. तर तू देहासक्त न व्हावे, काम मनीचे त्यजावे. सी, कामना मनामध्ये उत्पन्न होते, शरीराला इच्छा नाही उत्पन्न होत. कामना मनामध्ये उत्पन्न होते. शरीरामध्ये किंवा प्राणामध्ये ज्या काही संवेदना आपल्याला होतात किंवा त्यांच्याकडनं आपल्याला जे संकेत मिळतात तेवढ्या पुरतं जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्याच्यामुळे मनामध्ये इच्छा, मनामध्ये कर्तभाव किंवा मनामध्ये कर्मफलाची आसक्ती हे नाही होत. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काय सांगतो की आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण जेवायला पाहिजे. भूक लागल्यानंतर आपण जेवायला आचं पाहिजे. जर आपण नॉर्मल असलो तर, आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण भूक लागल्यानंतरही नाही जेवलो तरी सुद्धा चालू शकतं. चालू शकतं नाही, तसं करावं लागतं. त्याच्याशिवाय वजन कमी नाही होत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, कितीही व्यायाम करा, तुमचं वजन कमी नाही होणार. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जोपर्यंत तुमचा आहार दुरुस्त करत नाही आणि आहार कमी करत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी नाही होऊ शकत. हा निसर्गाचा नियम आहे. मी नाही तयार केलाय. मी काही कोणाला जेलमध्ये टाकत नाहीये. परंतु जे सत्य आहे ते आहे. जर आपण त्या निसर्गाचे नियम पाळले तर आपण बरोबर राहू. त्यामुळे कामना जी आहे ना ती शरीरामध्ये तयार नाही होत. ती आपल्या मनामध्ये असते की मला ही वस्तू पाहिजे. अरे ही वस्तू नाही जरी मिळाली तरी सुद्धा तू आहेस ना.
म्हणजे आता गेल्या 2 वर्षात आपण काय शिकलो, की किती गोष्टींच्या शिवाय आपण राहू शकतो व्यवस्थित नाही, चांगले राहू शकतो. आधी होतं त्याच्यापेक्षा जास्त चांगले राहतो सध्या पुष्कळशे लोक. म्हणजे वस्तूंच्या अभावामुळे आपण दुःखी होऊ किंवा आपल्याला दुःख होईल अशा प्रकारच्या भ्रमामध्ये आपण राहण्याची काहीच गरज नाही. वस्तूंच्या अभावामध्ये देखील मी असतो की नाही. माझं असणं नसणं बाहेरच्या वस्तूवर अवलंबून आहे का? अजिबात नाही आहे. परंतु मनामध्ये जी इच्छा असते, कामना असते, ती ह्या खोट्या तादात्म्यामुळे होते. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम, क्रोध कामात ठेविला. म्हणजे कामना ही ध्यायतो विषयांपुंसापासून सुरू होते. त्या विषयाला जर मी सत्य मानलं आणि ते प्राप्त करण्यासाठी जर मी कर्तभाव मनात ठेवून काहीतरी कर्म केलं, तर मग ती वस्तू प्राप्त होईल आणि तेवढ्यापुरता आनंद पण होईल. परंतु जो आनंद त्या वस्तूमध्ये आहे असं मला वाटत होतं, तो त्या वस्तूमधला नव्हताच. माझ्याच आतला आनंद होता तो. तो प्रगट झाला. त्या वस्तूची इच्छा माझ्या डोक्यातनं निघून गेली तेव्हा. हे गणित आहे. हे जर गणित आपल्याला आपल्या आनंदाचं नाही कळलं, तर आपण आपलं सगळं जीवनाचं गणित चुकवत राहू. ह्या जीवनात नाही, अनेक जन्मांमध्ये. असं अनेक जन्मांच्या चुकलेल्या गणितामुळे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आता ह्या जन्मात तरी कृपा करून सगळं गणित शिका व्यवस्थित आणि पास व्हा, असं भगवान आपल्याला सांगतायत गीतेमधनं. यथाकाली जे काही भोग असतील ना, ते तू भोगणार आहे बाबा. लहानपणी तुझ्या वाट्याला जो आनंद येईल, निखळ आनंद येईल, ज्याच्यामध्ये तुला तुझ्या डोक्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी असणार नाहीये, तेव्हा तू तो आनंद जरूर उपभोग. तारुण्यामध्ये तुझ्या डोक्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येतील, तेव्हा तू त्या जबाबदाऱ्या पार पाड ॲज अ पार्ट ऑफ युअर ड्युटी. आणि जो काही तारुण्यातला आनंद आहे तो देखील तू उपभोग. म्हणजे आपण पहिले ब्रह्मचारी विद्यार्थी दशेमध्ये होतो, तेव्हा आपण सगळं शिकलो जे आपल्याला आवश्यक आहे, ज्याच्याने आपल्याला अर्थार्जन करता येईल अशा सगळ्या कला. त्याच्यानंतर आपण गृहस्थाश्रमात आलो. तिथे आपण गृहस्थाश्रमाचा आनंद घेतला. त्यानंतर आपण तिथून निवृत्त झालो आणि वानप्रस्थाश्रमात आलो. तेव्हा आपण चिंतन सुरू केलं आणि मग पुढे आता जाऊन आपण संन्यासाश्रमात जाणार आहे. आणि संन्यासाश्रम हा म्हणजे अंगावर पांढरे किंवा पिवळे किंवा शेंद्री कपडे घालणं असं नाही आहे. संन्यस्त वृत्ती आहे. जगाच्या विषयांमध्ये आपल्याला रस न उरणं, याला संन्यस्त वृत्ती म्हणतात. जो खरा संन्यासी असतो, आपला ड्रेस बदलण्याची त्याला काही गरज नाही. जसं आहे तसंच ठीक आहे. तो मनामधनं विषयांची कल्पना आणि विषयांना खरं मानण्याची वृत्ती, ती भ्रांती केली पाहिजे, हे महत्वाचं. तर जे तुला भोग यथाकाली लाभलेले असतात ते तू भोग, नो प्रॉब्लेम. आता ऊठ घेई धनुष्य हाती, चल बैस रथावरती, स्वीकारावी वीरवृत्ती, आता अपार्था समाधाने. आता चल उठ, बस इथे आणि वीरवृत्ती स्वीकार. आता तो आपला बृहन्नडीचा जो रोल होता तो संपला गेल्या वर्षभरामध्ये, नाही का. बोल बच्चन इज गॉन, नो नीड टू बी बोल बच्चन एनीमोर, यू बिकम अर्जुन वन्स अगेन, है ना. स्वीकारावी वीरवृत्ती, कारण की तू क्षत्रिय आहेस. असं खालती बसणं तुला बरोबर नाही. गेटअप, नथिंग डुईंग, गेटअप आणि रथावर चढा. आणि आता समाधाने म्हणजे विथ इक्वॅनिमिटी. समाधान इज इक्वॅनिमिटी. विथ इक्वॅनिमिटी नाव यू फाईट, असं भगवान सांगतात. जगी कीर्ती वाढवावी, स्वधर्मासी प्रतिष्ठा द्यावी, पृथ्वी सारी सोडवावी, भारापासून दुष्टांच्या. तुझं क्षत्रिय म्हणून काय कर्तव्य आहे? क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य हे आहे की तू या पृथ्वीवर जो दुष्टांचा भार झालेला आहे तो जरा हलका कर. दॅट इज युअर ड्युटी ॲज अ क्षत्रिय. सो गेट अप
आणि हे जे सगळे दुष्ट लोक आहेत की ज्यांनी तुझ्यावर हे धर्मयुद्ध लादलेलं आहे, त्यांना तुला धडा शिकवायचा आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी तू उठ, हातामध्ये धनुष्य घे आणि गेट स्टार्टेड. त्याच्याने काय होईल की जगी कीर्ती वाढवावी, तुझी कीर्ती वाढेल आणि स्वधर्मासी प्रतिष्ठा द्यावी. म्हणजे स्वधर्म हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. हे पुन्हा एकदा प्रतिष्ठित व्हायला पाहिजे, याच्यासाठी तुझा जो क्षत्रिय धर्म स्वधर्म आहे तो पूर्ण करण्यासाठी तुला उठणं भाग आहे. तू उठ आणि लढायला लाग. संशय न धरावा मनात, युद्धामध्ये ठेव चित्त, आता दुसरे काही येथ, अर्जुना तू बोलू नको. मनामध्ये संशय धरू नको, युद्धामध्ये तुझं चित्त ठेव आणि ह्याच्याशिवाय दुसरं काहीही तू माझ्याशी बोलू नको. म्हणजे काय की कीप क्वाइट, गप बस, उठ, हे धनुष्य घे हातात, रथामध्ये बस आणि चालो. तर समीर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जोपर्यंत आपली अद्वैतामधली निष्ठा दृढ नाहीये, जोपर्यंत आपल्याला अद्वैताचा अनुभव आलेला नाहीये, जोपर्यंत आपल्या मनातून भीती पूर्णपणे गेलेली नाहीये, जोपर्यंत आपल्या मनामध्ये जगाबद्दल ते सत्य असण्याची थोडी तरी शंका आहे, तोपर्यंत आपल्याला उठून युद्ध करणं भाग आहे. मागच्या वेळेस आपल्याला आईने प्रश्न विचारला होता ना, की जेव्हा अशा प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला त्रास देतात तेव्हा आपण काय करायला पाहिजे. तर आपल्याला जर उगीचच्या उगीच कोणी त्रास देत असेल तर तो सहन करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकारे जेव्हा स्वधर्मात आणि राष्ट्रप्रेमात संपूर्णपणे स्थित असलेल्या व्यक्ती एकत्र एकमागोमान एक आपल्या देशामध्ये जन्माला आल्या, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य आपल्याला सगळ्यांना टिकवून ठेवायचं. तर ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल, वैदिक धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल, आणि धर्म म्हणजे उपासना पद्धती नाही, धर्म म्हणजे जो धारण करतो तो, जे तू सांगितलं ते करेक्ट होतं, त्या धर्माबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असणं आणि त्या धर्माचं पालन कुठल्याही परिस्थितीमध्ये काटेकोरपणे करणं, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि तसं जर आपण केलं तरच तो धर्म आपलं रक्षण करेल. धर्म रक्षति रक्षिता, म्हणजे आपण जर धर्माचं रक्षण केलं, कुठला धर्म, माझा स्वधर्म. तर माझ्या वर्णाश्रम पद्धतीनुसार माझ्या जीवनात जो काही माझा स्वधर्म असेल तो स्वधर्म मी तेव्हा तेव्हा पाळणं आवश्यक आहे. तो जर मी प्रामाणिकपणे पाळला तर ह्या धर्म पालनाचं जे फलित असेल ते फलित म्हणजे तो धर्म जो दृढ आहे, कारण की तो माझ्यासारख्या सगळ्या लोकांनी पाळलेला आहे म्हणून तो दृढ आहे, तो धर्म आपल्या सगळ्यांचं रक्षण करेल, असं आहे. त्यामुळे धर्म आणि अध्यात्म, धर्म आणि अद्वैत ह्याच्यामध्ये भेद नाहीये किंवा ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट, कॉन्फ्लिक्ट नाहीये. जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे अद्वैताचा अनुभव येत नाही किंवा त्याच्यामध्ये आपली पूर्ण निष्ठा नाहीये, जोपर्यंत आपल्या मनामध्ये हे जग सत्य आहे थोडी तरी शंका आहे, तोपर्यंत ह्या जगामध्ये वर्णाश्रम धर्मानुसार आपल्याकडे जो काही धर्म आलेला असेल तो धर्म आपण सगळ्यांनी कर्ताभाव टाकून पाळायला पाहिजे, असं भगवान सांगतात. इथपर्यंत आपण आलो. आता 50 मिनिटाचा कार्यक्रम झाला आतापर्यंत, 3 श्लोक झालेत. तर जर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असले, काही शंका असल्या किंवा काही चिंतन करायचं असलं तर आपण कृपा करून अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. नाही, ठीक आहे. ह्याच्या पुढचा श्लोक, आपल्याकडे काय 4 गुरु लोक, त्यामुळे वी कॅन कॉन्टेम्प्लेट. पलीकडचा श्लोक असा आहे,
माझे शासन हे नित्य, जे निर्मत्सर पाळिती, श्रद्धेने नेणतेही तोडिती कर्मबंधने. माझे शासन हे नित्य, जे निर्मत्सर पाळिती, श्रद्धेने नेणते तेही तोडिती कर्मबंधने. म्हणजे पहा की माझं हे जे शासन आहे, म्हणजे मी हे जे सगळे नियम. नमस्कार, आपल्याला काही बोलायचं का दादा? आपको कुछ कहना है? आपने अनम्यूट किया अपने आप को? अनम्यूट किया. नहीं, ठीक है, चलिए कोई बात नहीं. अनम्यूट केलंय. हा तर सांगा ना, आपल्याला काही बोलायचं असेल तर बोला ना, जरूर बोला. नाही व्यवस्थित चाललंय. मी आताच जॉईन झालो. बरोबर, हरकत नाही, चालू द्या. मग मी एक आणखीन फार तर फार एक 8-9 मिनिट चालणार आहे कार्यक्रम. नाही ओके, नो प्रॉब्लेम. येस, ऑल राईट, व्हेरी गुड. तर माझे शासन हे नित्य, म्हणजे प्रकृतीमध्ये ज्या गोष्टी घडत असतात ना, त्या सगळ्या भगवंताच्या नियमांनुसार. प्रकृतीमधले जे नियम आहेत ते पण भगवंतानी तयार केले आहेत. भगवंतानी जी सृष्टी तयार केलेली आहे त्या सृष्टीमधले नियम जे आहेत तर ते मोडले जात नाही. सो दिस फिजिकल युनिवर्स, दिस एंटायर युनिवर्स ऑपरेट्स बेस्ड ऑन सर्टन फंडामेंटल लॉज. मूलभूत ह्या सृष्टीचे कायदे आहेत. ह्या सगळ्या कायद्यांनुसार ही सृष्टी चालत असते. नियम आहेत, त्या नियमांनुसार ती सृष्टी चालत असते. आणि ते नियम जे निर्मत्सर पाळिती. निर्मत्सर म्हणजे तुमच्या मनामध्ये मत्सर नको आणि तुम्ही ते पाळा चुपचाप. श्रद्धेने. जर हे नेणते तेही, जे नेणते असतात म्हणजे ज्यांना काही माहिती नाही, दोज हू आर इग्नोरंट, इवन इफ दे ओबे दीज लॉज, तेही तोडीती कर्मबंधने. त्यांची देखील कर्मबंधनं तुटू शकतात. म्हणजे मला सांग की समजा आपल्याला एखादा आजार झाला, आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि मग त्या डॉक्टरनी आपल्याला जे काही दिलेलं असतं, एखादी गोळी किंवा एखादा सिरप किंवा काही पण जे देईल तो, किंवा डाएट प्लॅन, इफ यू कम टू मी, ते जर तुम्ही श्रद्धेने पाळलं, तर तुम्हाला ते कसं चालतंय हे माहिती जरी नसलं तरी सुद्धा त्याचा फायदा होईल ना. म्हणजे तुम्ही ती गोळी खाल्ली की तुमचा ताप उतरतो ना खाली, ती गोळी आतमध्ये जाऊन एक्झॅक्टली कसं काम करते हे तुम्हाला माहिती जरी नसलं तरी सुद्धा ते काम करतं की नाही, कारण की त्या डॉक्टरवर श्रद्धा ठेवून आपण ती गोळी खाल्ली. तर अशा प्रकारे समजा श्रद्धेनी मी जे हे सगळे नियम तयार केलेले आहेत तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी, ते नियम समजा तू पाळले, म्हणजे तुला माहिती जरी नसले तरी सुद्धा तू पाळले, तरी सुद्धा तुला फायदा होईल ना त्याचा. म्हणजे तू जर गरजेपेक्षा जास्त खात राहिला, तर निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये डब्यामध्ये लाडू भरत राहिले तर लाडू भरतील एकदा आणि तो ओव्हरफ्लो होईल डब्बा. नाही होणार का? तसंच होतंय ना आपल्या शरीराचं. आपण या शरीरामध्ये काय 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 भरतोय आणि मग शेवटी ते ओसंडून वाहतंय. हा प्रश्न आहे, नाही का? तर त्याच्यासाठी काय करायचं आपण? निसर्गाचे नियम पाळायचे की बाबा, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हा 6व्या अध्यायात येणारा श्लोक, परंतु ह्याच्या आधी मी पुष्कळदा सांगितलंय. आणि त्याच्यावर आपलं सगळं जे जीवन आहे ते आधारित जर ठेवलं आपण, म्हणजे काय की प्रॉपर फूड, प्रॉपर रेस्ट, प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर वर्क, एव्हरीथिंग प्रॉपर इन द राईट क्वांटिटी, तर आपण बरे राहू. हा त्याचा अर्थ आहे. ह्याच्यासाठी आपले जे इतर गुरु लोक आहेत ते काय म्हणतात पाहूया आपण. तर प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात, ते म्हणतात की those persons who execute their duties according to my injunctions and who follow this teaching faithfully without envy become free from bondage of fruitive actions. Those persons who execute their duties, त्यांची स्वतःची कर्म जे सगळे करतात अकॉर्डिंग टू माय इंजंक्शन्स, म्हणजे काय की हे जे प्रकृतीचे सगळे नियम आहेत त्या नियमांच्या नुसार, वर्णाश्रम पद्धतीनुसार आपले जे सगळे कर्तव्य आहेत ते जे पार पाडतात, आणि मी जे त्यांना सांगितलंय, म्हणजे मी हे जे सगळे कर्मयोगाबद्दल सांगितलंय, हे जर तुम्ही श्रद्धापूर्वक पाळलं, फेथफुली, विदाउट एनव्ही,
म्हणजे विदाऊट मत्सर. बिकम फ्री फ्रॉम द बॉन्डेज ऑफ फ्रुएटिव्ह ऍक्शन, म्हणजे कर्मफलानी जे तुम्ही बांधले जाऊ शकता त्याच्याप्रमाणे तुम्ही बांधले जाणार नाही, अशा प्रकारे तुम्ही कर्मबंधनातून मुक्त व्हाल, असं भगवान सांगतायत. तर किशोरजी आपले बंधू काय म्हणतात की जे श्रद्धापूर्वक आदर करीती, या मताची निंदा न करीती, म्हणजे विदाउट saying bad things about this law of karma, if you continue to operate in this world faithfully, following nature's laws, तदनुसार आचरण करीती, कर्मबंधनापासून ते मुक्त होती. कर्मबंधाचं जे बंधन आहे त्यातनं आपण ते मुक्त होतात असे लोक सगळे. तर असे मी म्हणिले चिपजे पार्थ येथ, तयासी तुम्ही आचरावेची नित्य. नसावी असूया हि ठेवो निश्रद्धा, मिळावीची मुक्ती तुम्हा कर्मबद्धा. असे मी म्हणिलेची जे पार्थ येथ, इथे जे मी म्हटलं तयासी, त्याला तुम्ही आचरावेची नित्य, ते तुम्ही रेग्युलरली फॉलो करा. आचरावे नित्य म्हणजे नेहमी, आणि आचरावेची म्हणजे त्या प्रकारे तुमचं आचरण असलं पाहिजे, तुम्ही वागला पाहिजेत. नसावी असूयाही ठेवोनी श्रद्धा, तुम्ही असूया नका ठेवू कोणाबद्दल, मत्सर नका ठेवू, श्रद्धा ठेवा. मिळावीची मुक्ती तुम्हा कर्मबद्ध, म्हणजे तुम्ही जर असं राहिलात तर तुम्हाला मुक्ती नक्कीच मिळेल, व्हायला पाहिजे. तर ह्याच्याबद्दल ज्ञानदेवांनी 2च ओव्या घेतल्या, त्यामुळे त्या 2 ओव्या आपण या तासामध्ये सहज शिकू शकतो. माझा यथार्थ हा उपदेश, आदरणीय वाटे जयास, आणि ठेवून दृढ विश्वास, तो जे वर्तनी आणि ती. माझा हा यथार्थ उपदेश, यथार्थ म्हणजे ज्याला अर्थ आहे असा, आदरणीय ज्याला वाटतो त्याला, आणि जो दृढ विश्वास ठेवून जो तो आचरणात आणतो, जो तो जे वर्तनी आणि ती, ते जरी कर्मे करीती तरी निष्कर्मता पावती. म्हणून सर्वांचे निश्चिती, कर्तव्य आहे हेच एक. ते जरी कर्म करती तरी ते निष्कर्मता पावती. निष्कर्मता म्हणजे नॉट बिकमिंग लेझी और नॉट बिकमिंग विदाउट एनी कर्म. म्हणजे तुम्ही कर्म नाही टाकणार, कर्म तुमच्याकडनं घडतच राहील, कारण की ते तर आपल्याला 47 श्लोकात सांगितलं 2ऱ्या अध्यायात, की मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. मा ते असंग, म्हणजे तुम्ही असंगाशी चिकटू नका, असंगाला चिकटू नका. माते संगोस्त्व कर्मणी. तर अकर्मणी जे आहे ना, अकर्मणी माते संग अस्तु अकर्मणी असं आहे ते, राईट. माते संग अस्तु अकर्मणी, राईट. मला संस्कृत येत नाही त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होतो मला, परंतु त्याचा जो अर्थ आहे तो आहे की तू अकर्मणी म्हणजे लेझीनेस, किंवा मी कर्म करणार नाही, ह्याच्यामध्ये आसक्त नको हो. कर्म तू करत राहा, आणि तू जेव्हा असं करत राहशील तेव्हा तुला मुक्ती मिळेल, म्हणजे कर्मबंधनापासून तू मुक्त होशील. किती उपाय सांगितले पाहावर भगवंतांनी आतापर्यंत. भगवंतांनी आपल्याला कर्म कसं करावं ते सांगितलं, कर्माचं जे फळ असतं त्याच्याबद्दल आसक्त न कसं राहावं हे शिकवलं. ते जरी नसेल जमत तरी सुद्धा ठीक आहे, तू कर्म आणि कर्मफळ दोन्ही मला अर्पण कर, तसं कर. असं करता करताच, तुझा स्वधर्म पालन करता करताच तुझी चित्तशुद्धी होणार आहे, आणि मग ह्याच्यानंतरचा विषय तुला जास्त चांगला कळेल. तर इथपर्यंत 4 श्लोक आपण आज बघितले. हे सगळे श्लोक आपण आचरणात आणावेत अशी इच्छा आणि अशी प्रार्थना करून आपण आजचं चिंतन इथे थांबवू. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.